हॅलो, नमस्कार. मी अनिता. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्टिच विथ अनिता या चॅनलवर. तर सगळ्यात आधी सगळ्या माझ्या सबस्क्रायबरलांना, सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला उद्या आहे गुरुपौर्णिमा. तर ॲडव्हान्समध्येच गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता सध्या माझ्याकडे स्टिचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत. ऑफलाईन आहेत, माझ्याकडेच येऊन ताई शिकतायत. सुरुवात माझी झालेली आहे स्टिच ऑफलाईन क्लासेसची. दोनच सध्या माझं नवीन घर आहे, नवीन जागा आहे, त्याच्यामुळे सध्या हळूहळू माझी ओळख होत आहे, लोक येत आहेत. तर सध्या 2च स्टुडंट माझ्याकडे येत आहेत. तर ते पण माझ्यासाठी खूप आहे, कारण नवीन सुरुवात छोट्यानेच होते. छोट्या छोट्या पावलांनी आपण पुढे जातो. तर 2 ताई येत आहेत, त्यांना माझी पद्धत आवडली शिकवण्याची, आणि त्याच ताई दुसऱ्यांना घेऊन येतील. आणि असंच हळूहळू माझा क्लास पण खूप मोठा होईल. तर मला विश्वास आहे स्वतःवर की मी माझं कामाची पद्धत, माझी सांगण्याची पद्धत त्या ताईंना आवडेल माझी पद्धत, आणि त्या नक्कीच दुसऱ्यांना पण सांगतील. आणि असंच माझं काम, माझं शिवणकाम, माझे क्लासेस हे सगळं खूप मोठं होणार आहे. तर हा कॉन्फिडन्स माझ्या स्वतःमध्ये आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला पण काहीतरी करण्याची जर आवड असेल, तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे, कुठला छंद आहे, तर तुम्ही नक्कीच त्याला यूज करा, त्याचा हे करा की तुम्हाला काहीतरी करण्याची आवड आहे, आणि करू की नाही, माझ्याने होऊ शकतं की नाही हे विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही पण तुमच्या जो काही छंद आहे, टॅलेंट तुमच्यामध्ये आहे, ते तुम्ही सुरू करा. आणि स्टिचिंग जर शिकायची आवड असेल तर खरंच सांगते, स्टिचिंगपेक्षा, टेलरिंगपेक्षा छान एकदम मस्त काम कुठलंच नाही माझ्या नजरेमध्ये. तर टेलरिंग कामच सगळ्यात बेस्ट काम आहे. जर तुम्हाला टेलरिंग काम करण्याची आवड असेल तर तुम्ही पण नक्की तुमच्या जवळपास कोणतंही टेलरिंग माझ्यासारखी कुठली ताई असेल, कोण असेल, त्यांच्याकडे जाऊन ऑफलाईन क्लासेस थोड्या दिवस तरी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबवर कोणतेही व्हिडिओ बघा. आजकाल खूप सारे टेलरिंगचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही भरपूर काही शिकू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. पण ते अगोदर थोडे दिवस का होईना तुम्हाला ऑफलाईन क्लासेस जवळ, तुमच्या घरच्या जवळ वगैरे जाऊन घ्यावंच लागतील. तर माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला माझ्यासारख्या ताईंना काहीतरी करण्याची आवड असेल तर उगाच वेळ वाया घालू नका, काही ना काही नक्की करा. तर आता काल आणि आज 2 दिवस मी माझ्या स्टुडंटना काय काय शिकवलं आहे, किंवा त्यांना माझी पद्धत कशी वाटते हे ते तुम्हाला सांगतील. तर पुढे व्हिडिओ बघा, त्यांचे अनुभव ते शेअर करतील. आणि तुम्हाला पण ब्लाऊज माझ्याकडून शिकायचा असेल तर चॅनलला आताच नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसा कमेंट करा. मी पण एकदम सोप्या पद्धतीने माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे. काही अडचणीमुळे मी एवढे दिवस व्हिडिओ टाकले नव्हते, पण आता इथून रेग्युलर व्हिडिओ कटिंगचे पण माझ्या चॅनलवर येत राहतील. तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव आहे भाग्यश्री राजेश टंपे. आता तुम्ही हे जे क्लास करताय ते कशासाठी करताय? तुमची आवड आहे का? म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त ग्रो करायचा आहे का? उगं ब्लाऊज नॉर्मल घरात तुमच्या पुरत्याच शिवावं म्हणून करायला, का तुम्हाला अजून शॉप वगैरे टाकायचं असं इच्छा आहे? मला हे शिकून माझ्या पायावर थांबायचं आहे. हां. मला 4 पैसे कमवायचे आहेत. म्हणजे मलाही पुढे काहीतरी कामाला येतील. म्हणून काय? आणि पुढे जाऊन जर चांगलंच झालं मला शिकणं, तर दुकानही टाकू शकते. आता मी कसं शिकेल आज कितवा दिवस आहे तुमचा ते सांगा? माझा हा दुसरा दिवस आहे. तुम्हाला थोडंफार काही कळालं का नाही? हो, कळालं. म्हणजे मी चांगलं शिकायला आले का नाही ते सांगा मला. छान शिकवतोय ताई. आणि कळाले थोडंफार, माझं सांगण्याची पद्धत कशी वाटली? पद्धत आवडली मला. म्हणजे या पद्धतीने मलाही कळतंय लवकरच. कळतंय ना? आता दुसऱ्या दिवसाच्या मानाने ठीक शिकवले हो का नाही हे सांगा? दुसऱ्या दिवसाच्या मानाने बरंच शिकले मी. मला वाटलं ते 2 दिवसात मी एवढं कटिंग वगैरे शिकू शकेल. मला म्हणजे कळालं एवढं कशी मार्किंग वगैरे करून कशी कटिंग. पहिले ह्याच्या अगोदर तुम्ही येता इथे याच्या पहिले ब्लाऊजचं थोडंफार नॉलेज होतं का तुम्हाला? काहीच नॉलेज नव्हतं. बिलकुल. आता या 2 दिवसात थोडं काचा गुंड्या कशा कराव्या, ब्लाऊज पेपरवर कशी कटिंग करावी, मार्किंग कशी करावी, हे कळालं. ठीक आहे. ओके. अच्छा. ते हे दुसऱ्या स्टुडंट माझ्या. तुम्ही तुमचं नाव सांगा. माझे नाव आहे भाग्यश्री योगेश्वर मंदेवाड. तुम्ही ब्लाऊज शिकायला, म्हणजे तुमचं ब्लाऊज फक्त तुमचं शिवण्यासाठीच आलं का तुम्हाला बी कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत? मला तुम्हाला बी स्वतःचे चांगलं शिवून घ्यावं, आणि जर मला जमलं तर मी दुसऱ्याचे ट्राय करू शकतो. आणि
नाही म्हणजे पुढे बी आता समजा तुम्हाला गिराईक आले, तुम्ही चांगलं हा, शिकलो तर- तर दुसरे लय गिराईक तर तुमच्याकडे येईल तर हा, तसं इच्छा आहे का हा, तुमची? इच्छा आहे. दुसऱ्याचे पण मी ग्लाव काटकट होऊ शकतो ना, मी कोणाची घेत नाही. ते तर कोणती नाही, एक बाया काय करतात ना, म्हणजे तेच, शिवून म्हणतात. हा. आणि शिड्यावर उगा नावं ठेवतात. मला- तुमचे तसं आहे ते ठीक आहे, परंतु तुम्हाला तुम्हाला मला ह्याच्यामध्ये आवड शिकायचं आहे. राहणं हा, मेन आहे. लई तुमच्या आवड, आवड आहे का? interest हा आहे. आहे ना, interest आहे शिकायची मला. आवड आहे ना. हा, मग शिकायची माझी आवड आहे. पद्धत तुम्हाला कसं वाटली ते छान आहे, सांगा. छान आहे. तुम्हाला सोपं आहे, लक्षात येऊ आवडली. लागलंय का नाही? आवडले आम्हाला. हा. सोप्या पद्धतीने सांगलेलं सगळ्या गोष्टी आवडले आम्हाला. तर आता येऊन तुमचा हे दुसराच दिवस दुसरा आहे. दिवस आहे. मग तुम्हाला थोडंफार तर कळाले का हा, नाही? कळालं. कळाले का नाही? सगळं तुम्ही जे मी सांगलेलं- सोपं करून सांगलेलं का लय हार्ड वाटलं? हा, नाही सोपं करून सांगलेलं आणि जे बी कळणार गेले ते बी बिलकुल आरामात सांगलेलं. काही हे नाही आम्हाला. ठीक आहे ना. तुमच्याकडूनच काय असेल ते मला सांगा. म्हणजे तुम्ही किती म्हणले सांगलेलं की तुमचे काही डाऊट असलं तर तुम्ही 10 प्रश्न विचारा, मी सगळं सांगते हो. नाही, एक पद्धत कशी वाटली फक्त एवढंच छान सांगा. आहे, छान आहे. माझी पद्धत शिकवण्याची आवडली ठीक आहे का? आम्हाला. हा, आवडली. ठीक आहे. टीचर स्ट्रिक्ट आहेत का लवचिक?